हॅलो शेतकरी मित्रांनो, MH25 रॉयल शेतकरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण ब्लॉगिंगला सुरुवात करत आहोत. फर्स्ट ब्लॉग आहे आपला. आज बघा आभाळ भरपूर आलेलं दिसतंय, पावसाचा अंदाज आहे आणि आपल्याला सोयाबीन फवारणी करायला आज दिवसभर शेतात जायचं आहे. 1.5 एकराची सोयाबीन फवारणी करायची आहे. तर सकाळी आता उठलो, मस्त वातावरण मस्त एकदम, पावसाचा आभाळ आलेला आहे. आपण आपली सकाळचं बघा कामाची उरकाय खायचं, दात बितं घासणं. आता सध्या दात घासा चालू आहे आणि ते बघा इकडं पाणी पण ठेवलेलं आहे, बघू शकता. पटकन आपली आंघोळ वगैरे उरकून आपण जेवण वगैरे करून शेताकडे जाऊया. साधाळे असतील की आता नाही. 1 किलो हरभऱ्यावर शेरावर तेवढं घेणार, तेवढं देणार का? ए दे किती बी 2 कशाला घ्यायचे मग? तेवढं दे की. आणले 2. काय ते हरभरा देऊन फुटाने घ्यायचे. जेवढा हरभरा तेवढाच फुटाने घ्यायची. तर गॅस संपले, एखादं मापटा लेकराला खायला. ओ दुकानदार, फुटाने खायचे तर फुटाने खायचे तर हां ते द्या पैसे त्याला. घेते पैसे, टाक गल्यात. ते मित्रांनो बघा आमच्या मालकीनीचा स्वयंपाक चालू आहे. बहुतेक पहिलीच भाकर आहे आता. 3 मेंबर असल्यामुळं 6 भाकरी टाकून आपण आपल्या फवारणीसाठी शेताकडं निघूयात. आज बघा घरगुती लावलेली कोथिंबीर पावसामुळे जरा मार खाली आहे आणि ट्रे पण त्याचा तुटून गेलेला आहे. पण शेतामध्ये भरपूर आपल्या कोथिंबीर आहे, टेन्शन नाही. घास टोक थू. सगळं मी तर करेल तोच करणार का आता? मी करेल तोच करणार. थू. नीट घासावं तसं काय. एक नंबरची कॉपी कॅट आहे. पाणी चांगलं गरम झालंय, उकळालंय.
हे कशाला कपडे घातलं, आपल्या शेताला जायचंय ना, मग शेतातले कपडे घाला की, का फिरायला जायचंय काय, काहीतरीच करतो बघा नवीनच रोज रोज. जाऊ बदलून या कपडे. हां आता कसं आहे बरं का, बरं ही परफेक्ट कपडे आहेत आपले. कुठं तर फिरायला जायचं असल्यासारखं नटून थटून आला, एकतर आबाळ आले, पाऊस पडतोय. राहू द्या राहू द्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज सोयाबीन फवारणीला जाणार आहोत. 1.25 एकर, काल 2 एकर फवारली होती बघा कालच्या ब्लॉगमध्ये. आज वरचं राहिलेलं 1.25 एकर आपल्याला फवारायचं आहे. तर आपल्याला सरकारी योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे औषधाची किट मिळाली आहे. त्याची अनबॉक्सिंग आज आता आपण करू. बघू काय काय मिळाले. तेव्हा ही आपली किट आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आले बघू. पहिले तर आपण ही औषधं फवारण्यासाठी बाहेरच काढली होती. काल पण काढली. हां काल पण काढली होती. त्याच्यामध्ये बघा ही एक चष्मा आलाय. चष्मा घालूच आपण. कसं वाटतंय? डोळ्यात औषध विषय जाऊन म्हणून एक कॅप आलेली आहे मस्तपैकी. ॲडजस्टेबल, थोडी ॲडजस्ट करावं लागेल. कृषी विभागाची कॅप आहे आणि ही फाईल आहे. फाईलमध्ये बघा एक पेन आहे, एक रजिस्टर आहे, एक पट्टी, एक रजिस्टर, एक पेन आणि काय पांढरी कागद आहे. परत आपल्याला हा मेनू आहे. मेनूमध्ये काय दिलं किटमध्ये? ॲप्रॉन, सुरक्षा टोपी, डबल फिल्टर मास्क, सेफ्टी चष्मा, रबरी हातमोजे आणि हँडवॉश. बहुत आले का सगळं. हे बघा ॲप्रॉन दिसायला लागले. हे बघा मास्क आहे हे असा. आपण शेतात घालून गेल्यानंतर घालूत परत. आणि हे काय? हा या डोक्यावरची टोपी आपली केसाला येऊ नये म्हणून डॉक्टर लोक घालतात ते टोपी आहे. हे ॲप्रॉन दिसाले असं. हे ॲप्रॉन आहे. हे काय? हातमोजे, ग्लव्ज. ग्लव्ज आहे बघा. ग्लव्ज आहे. याच्यामध्ये रिंग पण आहे. हे बघा मस्त आहे. आई वगैरे पाहिजे असेल तर. परत एक ट्यूब आहे. त्याच्यामध्ये काय घ्यायचे? माती परीक्षणासाठी काय तर माती वगैरे घ्यायची असेल बहुतेक ट्यूब आहे. मापायचं आहे त्यांचं. आणि हे बघा हे काय आहे नक्की आम्हाला पण माहिती नाही. मी बागायदार सगळ्या लोक असेल तर तुम्हाला माहिती असेल बागायतीसाठी. बहुतेक हे कीटक वगैरे त्या जाऊन बसते तेव्हा आहे. हेलिकॉर्न अमेरिका म्हणजे बहुतेक त्याच्यामध्ये भेटलेलं आहे. ह्या प्रॉडक्ट हे बघा टॉनिक आहे गृह उद्योगचं, मायक्रो न्यूट्रियन ग्रेड 2चं. परत हे निंबोळी सत्व आहे. निंबोळी सत्व आहे कृषी उद्योगाचा निंबोळी सत्व. चालेल ठीक आहे. आणि हे द्रवरूप जीवाणू खत आहे. आणि आपलं जंतुनाशक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण डायरेक्ट आता शेतामध्ये फवारणीच्या टायमाला हे करू. आपण तयारी करून आता शेताला जाऊ. तर मित्रांनो आपली गाडी इथे लावलेलं आता आणि शेताच्या वाटेत आता इथून पुढे चालत जायचं आपल्याला फवारणीसाठी. पाऊस यायला लागला आहे. बहुतेक थोडा पाऊस उघडल्यानंतर ऊन वगैरे थोडं पडलं तर मग आपण फवारणी करू. फवारा पाठीमागं बघू शकता बघा. हे आपले किट आहे दिलेली. चालतंय ठीक आहे फवारतो आपण. नमस्कार मित्रांनो, आपण फवारणीसाठी शेतात आलोत पण रिमझिम पाऊस चालू झाला आहे. त्याच्यामुळं आता काय फवारणी कॅन्सल होण्याचे अंदाज दिसाले. तर कारण फवारणी जरी केली तर औषध अप्लाय व्हायचं नाही, खाली निघून हे होऊन जाईल. बघू शकता का पाणी वगैरे पाऊस वगैरे रिमझिम चालू आहे. इथं पूर्ण आबाळ पण आलेला आहे पाठीमाग बघा. हे बघा पूर्ण आबाळ बघा. आणि भुरभुर पाऊस आहे. मला वाटतं इगीन वगैरे पडायला लागले बहुतेक. तर आपण ऊन पडण्याची वाट बघूत. ऊन पडल्यानंतर मग फवारणी करू, कारण सध्या फवारणी करण्याचं काय फायदा पण नाही होणार. हाय मित्रांनो बघा आज शेतामध्ये आलेलो आपण फवारणीसाठी.
तर पावसानं हजेरी लावली आहे, तेव्हा आबाळ बघू शकता पूर्ण पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस नाही पण रिमझिमचा पाऊस आहे. पाणी बघू शकता इकडं, हे बघा पाऊस पडायला आहे. त्याच्यामुळे आपली फवारणी आज रद्द करावी लागली, कॅन्सल केली आपण फवारणी. आणि पाऊस काय उघडण्याची शक्यता नाही, कारण बराच आबाळ चारी चौकून भरलेला आहे. बघा वातावरण मात्र एक नंबर झालं, एकदम पिक्चर टाईप झालंय, निसर्गरम्य असं वातावरण झालंय बघू शकता. त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सल करावी लागली आपली फवारणी. फवारणीचा पंप बघा तुम्हाला मागे दिसेल, बघा फवारणी पंप पण आणला होता, पण आपली फवारणीचा आता कॅन्सल आहे, कारण आबाळानं पावसानं साथ नाही दिली. या मित्रांनो जेवायला बघू शकता पाऊस पडल्यामुळे इथं खाली बसायला पण जागा नाही आता, आणि पंपावर बसलो आपल्या आणलेल्या, खाली चिखल आहे सगळा. सोयाबीनची जी फवारणी होती आपली रद्द झाली पावसामुळं, आता उद्यावरच गेली ती. उद्या जर चांगले वाढ ऊन पडलं तर फवारणी करू आपण. आणि सध्या आता जेवण चालू आहे बघा. जेवणामध्ये आपल्या कोबीची भाजी आहे, आंब्याचा आहे, लोणचा आहे आणि पालक भाजी आहे, आणि हे आपला आवडता सगळ्यात मिरचीचा ठेचा आणि भाजी भाकरी. तर मित्रांनो जेवायला या नक्की. किती वाजले ते? 2. तर मित्रांनो दुपारचे आता 2 वाजलेत आहे, आणि पाऊस काय उघडायचं नाव घेणं गेलाय. तर पाऊस काय आज उघडायचे चिन्ह हेच आकारच नाही, त्याच्यामुळं आपली फवारणी कॅन्सल झाली. आता आपण घरी निघूयात. हे चला तर आपण निघूयात आपल्या घरी. घ्या पिशवी, चला. तर मित्रांनो चला घराकडे जाऊयात आता. आभाळ बघा किती काळभोर आलंय. आज काम काय तर झालं नाही. गजर ठीक आहे चला.